हाय फ्रेंड्स, बुद्धिबळ कट्टा या चॅनलवर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर या गेम मध्ये आपण बघणार आहोत स्टॅफोर्ड गॅम्बिट. तर स्टॅफोर्ड गॅम्बिट बेसिकली काय असतं ते आपण या गेम थ्रू बघूयात. तर या गॅम्बिटचे खूप सारे वेगवेगळे व्हेरिएशन्स आहेत. तर आपण ही गेम खेळूयात ब्लॅकच्या पर्स्पेक्टिव्हने. तर नॅचरल ओपनिंग E4 E5 नंतर आला नाईट F3 टू अटॅक दिस पॉन आणि नाईट यानंतर आपण इन्स्टेड ऑफ प्लेइंग नाईट C6 टू डिफेंड द पॉन आपण खेळणार आहोत नाईट टू G6. सो इट्स लाईक अ कॉपी कॅट कॉपिंग द ओपनिंग ऑफ दिस. आणि या गेम मध्ये आपण व्हाईटला इन्व्हाइट करतो टू टेक ऑन E5. तर नाईट टेक C5 नंतर आपण खेळणार आहोत नाईट टू C6. दॅट्स अ पॅटर्न ऑफ डिफेन्स. तर याच्यानंतर इन केस जर का नाईट टेक्स C6 ही मूव्ह आली तर इथून पुढे आपला स्टॅफोर्ड गॅम्बिट स्टार्ट होतं. तर इथे आपण तो नाईट कॅप्चर करणार आहोत विथ द डी पॉन. आणि तुम्ही इथे बघू शकता ब्लॅक साठी क्वीनची फायरिंग लाईन ओपन झालेली आहे. पॅरलली डार्क स्क्वेअर बिशपची लाईन ओपन झालेली आहे आणि लाईट स्क्वेअर बिशपची ही लाईन ओपन झालेली आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता की हे पॉन पण आहे तर जे की नाईटने कॅप्चर करू शकतं. सो व्हाईटची नॅचरल मूव्ह येते टू डिफेंड द पॉन. व्हाईट खेळता D3 नंतर ऑप्शन आहे आपल्याकडे बिशप बाहेर काढायचा. दिस इज द मोस्ट ऍक्टिव्ह स्क्वेअर फॉर दिस बिशप अटॅकिंग दिस पॉन. आणि हा या पॉन वरती अटॅक असल्यामुळे व्हाईटची नॅचरल मूव्ह राहते कॅसल करण्यासाठी. तर कॅसल करण्यासाठी मोस्ट प्रोबेबली बिशप व्हाईट खेळतो बिशप टू E2 नंतर व्हाईट कडे मूव्ह आहे नाईटला नाईटला G4 या स्क्वेअर वरती आणण्यासाठी. बट G4 स्क्वेअर वरती डबल अटॅक आहे बिशप आणि क्वीनचा. तर या मोमेंट मध्ये आपण नाईट इथे खेळू शकत नाही. सो व्हाईट कडे आहे H5 टू डिफेंड दिस स्क्वेअर. H5 नंतर व्हाईट कडून येतं कॅसल आणि कॅसल आल्यानंतर ब्लॅकची मूव्ह येते नाईट टू G4. आता नाईट टू G4 नंतर व्हाईट अटॅक करेल मोस्ट लाईकली H5 मधून नाईट वरती अटॅक आहे. तर नाईटला बाहेर घ्यावं लागेल अशा होप्स आहेत ब्लॅकच्या. तर याच्यामध्ये इन्स्टेड ऑफ प्लेइंग द नाईट व्हाईट कडे एक मूव्ह आहे क्वीन टू D6. जेव्हा क्वीन टू D6 येतं तर इथे तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता की गेमची 8th मूव्ह आहे. आणि या गेम मध्ये तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता की इथे सिंपल चेकमेट आहे या स्क्वेअर वरती. सो व्हाईट कडे काय काय ऑप्शन्स राहतील ही चेकमेट डिफेंड करण्यासाठी. तर इथे पहिला जो ऑप्शन आहे तो कॅप्चरिंग द नाईट. बट इट्स अ ब्लंडर बिकॉज जेव्हा नाईट कॅप्चर होतो तर ब्लॅक कडूनही मूव्ह येते H क्रॉस G4. आणि जेव्हा H क्रॉस G4 येतं तेव्हा तुम्ही इथे बघू शकता की रूकची फायरिंग लाईन ओपन आहे आणि इथे क्वीन चेकमेटला तयार आहे. तर या केसमध्ये ब्लॅक कडे कोणताही ऑप्शन राहत नाही. सो ही चेकमेट अवॉइड करण्यासाठी ब्लॅक G3 खेळू शकतं. बट G3 खेळल्यानंतर सुद्धा क्वीन क्रॉस G3 आणि क्वीन G3 नंतर इट्स अ ब्युटिफुल चेकमेट विथ द हेल्प ऑफ दिस क्वीन अँड अ रूक. आणि तुम्ही इथे बघू शकता ही क्वीन कॅप्चर केली जाऊ शकत नाही बिकॉज बिशप हा परफेक्ट स्क्वेअर वरती आलेला आहे आणि दॅट प्रिव्हेंट्स दिस अटॅक. आणि इथे बघू शकता तुम्ही हे पॉन पिन नसल्यामुळे इट्स अ ब्युटिफुल चेकमेट. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. तुमच्या सजेशन्स तुमचे काही डाऊट्स असतील तर कमेंट्स करा आणि चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.